नमस्कार. अकोट-अकोला डेमू रेल्वे शटल सेवा सुरू होऊन 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला, तरीसुद्धा रेल्वे प्रवासी व अकोट रेल्वे स्थानकाच्या समस्या जैसे थे आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पूर्णा अकोला खंडवा रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे सन्माननीय सदस्य व समाजसेवक विजय जितकर यांचा अविरत संघर्ष सुरूच आहे. श्री जितकर रेल्वे मंत्रालय व रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन समस्या सोडविण्याचे प्रयत्न सातत्याने करतच असतात. या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने अकोट रेल्वे प्रवासी संघटना तयार करण्यात आली आहे. या संघटनेचे अध्यक्ष रमण अग्रवाल असून सचिव स्वतः विजय जितकर आहेत. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात या संघटनेतर्फे अकोट रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांसाठी मोफत जलसेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. विजय जितकर यांनी अकोट रेल्वे प्रवासी व स्थानकाच्या संदर्भातील मागण्या किरण न्यूजच्या माध्यमाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या आता सादर आहेत. नमस्कार सर, मी विजय जितकर. पूर्णा अकोला खंडवा रेल्वे संघर्ष समितीच्या आमच्या काही ज्या मागण्या आहेत त्या पुढीलप्रमाणे. 1. पूर्णा अकोला खंडवा विस्तारित रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करून रेल्वे प्रवाशांना आंतरराज्य प्रवासाचा लाभ मिळणे, तोपर्यंत अकोट अकोला डेमू रेल्वे शटल सेवा सुरू ठेवणे आणि एक राऊंड वाढवावा ही सुद्धा आमची नम्र विनंती राहील. 2. अकोट अकोला डेमू रेल्वे शटल सेवेच्या फेऱ्या वाढविणे. यात म्हटल्याप्रमाणे 2 राऊंड देण्याची कृपा करावी, कारण सकाळी खूप गर्दी राहते, लोकांचा फार मोठा प्रॉब्लेम राहतो, तो वाढतो, तो होऊ नये म्हणून 2 राऊंड वाढवी ही अशी एक नम्र विनंती. 3. व्यापाऱ्यासाठी मालगाडी सुरू करणे ही अत्यंत म्हणजे व्यापाऱ्यांची खूप महत्वाची मागणी आहे, तर ती सुद्धा पूर्ण झाली पाहिजे. 4. अकोला रेल्वे स्थानकावर संगणकीकृत आरक्षण कक्ष पुन्हा सुरू करणे. म्हणजे काय की आमचे जे प्रवासी आहेत तर तिथे 2 एक दिवस त्यांचा जातो, अकोल्याला लाईन मध्ये राहावं लागतं, बराच वेळ जातो, पैसा जातो. इथे जर समजा संगणकीकृत आरक्षण कक्ष पुन्हा सुरू केलं तर ती चांगली सोय होऊन जाईल. 5. अकोट रेल्वे स्थानकावर स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कसोशीने राबविणे. तर आता स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, या ठिकाणी साफ सुद्धा निघतात बरेच वेळा, त्याच्यामुळे काय लाईटिंगची सुद्धा व्यवस्थित असणे आवश्यक आहे आणि पिण्याच्या पाणी व्यवस्था सुद्धा आवश्यक आहे. महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला रेल्वे पोलीस उपलब्ध करून देणे ही सुद्धा फार गरज आहे, कारण काळ म्हणजे या ठिकाणी अनेक अशा नको अशा घटना घडलेल्या आहेत, तर त्या घडू नयेत म्हणून रेल्वे एक महिला पोलीस या ठिकाणी असणे आवश्यक आहे. 6. अकोट अकोला रेल्वेची गती वाढविणे. 1 तास 10 मिनिटं लागतात, त्याची लवकर पोहोचावी त्यासाठी गाडीची गती वाढविणे ही सुद्धा एक महत्वाची मागणी राहील. अकोट रेल्वे स्थानकाशी संबंधित समस्याबाबत रेल्वे प्रशासनाने स्थानिक समिती स्थापन करून त्यात अशासकीय सदस्य म्हणून रेल्वे प्रेमींचा समावेश करणे ही सुद्धा अत्यंत महत्वाची मागणी आहे. डिजिटल बिनतारी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून सक्षम करणे ही सुद्धा महत्वाची मागणी राहील. अकोट रेल्वे स्थानकावर इंजिन बदलण्याची व्यवस्था करणे. नाहीतर आता आपण डेमोशिवाय दुसरी गाडी मिळू शकत नाही, कारण डेमोला 2 इंजिन असतात, त्यासाठी या ठिकाणी म्हणजे इंजिन बदलण्याची जी आहे व्यवस्था ती करण्याची विनंती राहील. अकोट रेल्वे स्थानकावर कॅन्टीनची व्यवस्था करून ती बचत गटाला उपलब्ध करून देणे ही सुद्धा प्रवाशांची सोय होऊन जाईल आणि एक चांगला कामगार म्हणजे काय रोजगार मिळेल त्या दृष्टीकोनातून ही सुद्धा अत्यंत महत्वाची मागणी आहे. अकोट रेल्वे स्थानकापासून शहराला जोडणारा संपर्क रस्ता दुरुस्त करणे. आता दोन्ही ठिकाणचे रस्ते इतके अदुरुस्त आहेत म्हणजे फार खराब आहेत, आणि पावसाच्या दिवसामध्ये तर अनेक गाडी तिथे स्लिप होतात, पडतात, ॲटो सुद्धा घसरून मागच्या वर्षी झालेली घटना, तर ती होऊ नये म्हणून त्या रस्त्याची सुद्धा म्हणजे रस्ता दुरुस्त करणे अत्यंत महत्वाचं आहे. अकोट रेल्वे स्थानकावर रात्रीला प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणे. मी आताच बोललो की इथे आता जंगल आहे, साप बरस निघतात, रात्रीला इथे लोक प्रवासी उभे राहतात, तर त्यासाठी इथे विद्युत व्यवस्था अजिबात बरोबर नाही आहे, तर त्या ठिकाणी लाईटिंगची व्यवस्था करून देणे महत्वाचं मागणी राहील. दरवर्षी अकोट रेल्वे स्थानकाची रंगरंगोटीवर डागडुजी करणे. या ठिकाणी इतकी घाणेरडी व्यवस्था आहे, ते पाहतोय आम्ही इथं पाय ठेवायला म्हणजे तिथं घाण असते त्या ठिकाणी, कारण इथे प्राणी येतात तर त्या ठिकाणी खरोखर स्वच्छता दररोज असणं गरजेचं आहे. उपरोक्त सर्व मागण्यांच्या सहृदयतेने व गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे, जेणेकरून रेल्वे प्रवाशांना सर्वोत्तम सेवा मिळून त्याचा लाभ भारतीय रेल्वे स्थानकाशी शहर व शेवटी देशाला होईल.